नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. थायलंड आणि कंबोडिया हे एकमेकांच्या शेजारील देश. अनेक वर्ष या दोन देशांमध्ये सीमावाद सुरू आहे. या वर्षी मे 2025 आणि डिसेंबर 2025 मध्ये या दोन देशांमध्ये पुन्हा एकदा जोरदार संघर्ष सुरू झालेला आहे. 8 डिसेंबर 2025 रोजी थायलंडने कंबोडियाच्या सीमा भागात हवाई हल्ले केले. त्यानंतर दोन्ही देशाच्या सैन्याने एकमेकांच्यावर ड्रोन हल्ले, गोळीबार व रॉकेट हल्ले सुद्धा केले. हा संघर्ष फक्त सैन्यापुरता मर्यादित न राहता सीमावर्ती भागात असलेली खेडी सुद्धा या संघर्षामुळे, या लढाईमुळे प्रभावित झालेली आहेत. अनेक नागरिकांना आपलं घर सोडून विस्थापित व्हावं लागलं आहे. 2025चा हा संघर्ष अगोदरच्या संघर्षापेक्षा अधिक व्यापक, आधुनिक आणि घातक सुद्धा आहे. आता या संघर्षामागचं कारण आपण जाणून घेऊया. सीमावाद हा थायलंड आणि कंबोडिया यांच्या संघर्षामागचं एक कारण आहे, परंतु त्याचबरोबर एक सांस्कृतिक कारण सुद्धा आहे. या दोन्ही देशांच्या सीमेवर भगवान शंकरांचं एक मंदिर आहे. या मंदिराचा निर्मिती काळ इसवी सनाचं 9वे शतक ते 12वे शतक या दरम्यानचा आहे. खमेर वास्तुकलेचं एक उत्कृष्ट उदाहरण हे मंदिर आहे आणि हे मंदिर कंबोडियाच्या जमिनीवर आहे. परंतु या मंदिराचं जे द्वार आहे ते द्वार थायलंडच्या सीमा भागामध्ये येतं आणि म्हणूनच थायलंड वारंवार क्लेम करतो की हे मंदिर आमचं आहे आणि ते आम्हाला मिळालंच पाहिजे. या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आजच्या काळामध्ये हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे आणि या मंदिराला प्रिय विहार मंदिर या नावानं ओळखलं जातं. आणि या सर्व गोष्टींमुळे कंबोडियाला वाटतं की हे मंदिर आमच्याच देशामध्ये राहावं व थायलंडला सुद्धा वाटतं की हे मंदिर आम्हाला मिळालं पाहिजे. आणि या कारणामुळे या दोन देशांमध्ये सतत संघर्ष होत आलेला आहे. आता या संघर्षाचा, थायलंड आणि कंबोडिया यांच्यामधील युद्धाचा भारतावरती काय परिणाम होणार आहे हे आपण जाणून घेऊया. थायलंड आणि कंबोडिया हे दोन्ही देश भारताच्या व्यापारी मार्गावर आहेत आणि त्यामुळं भारताच्या व्यापारावर याचा परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर लाखो नागरिक पर्यटनासाठी थायलंडला जातात. जर हा संघर्ष असा सुरू राहिला तर भारताच्या पर्यटन व्यवसायावर सुद्धा याचा प्रभाव होऊ शकतो. भारताने आशियाई देशांसोबत आर्थिक व सामरिक भागीदारी वाढवण्यावरती भर दिला आहे. परंतु या संघर्ष जर असाच राहिला तर या संघर्षामुळं भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीवर परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच हा संघर्ष थांबणं थायलंड आणि कंबोडिया यांच्या हिताचं तर आहेच, परंतु त्याचबरोबर भारताच्या सुद्धा हिताचं आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.